मी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाजवी प्रेमरसा. महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, हे वाङ्मय सर्वदूर पोचावं आणि या वाङ्मयातून अभ्यास करण्यासाठी काही नवीन आयाम, नवीन पैलू मिळावेत, या उद्देशाने संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे पेज उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण सध्या समर्थ रामदास स्वामींच्या लघुकाव्यांचा विचार करतो आहोत. या लघुकाव्यापैकी जुना दासबोध, ज्याला आपण 21 समासी असं म्हणतो, या दासबोधाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत. काल आपण चौथा दशक सद्गुरु स्तवन यातल्या 10 ओव्यांपर्यंत विचार केला होता, चिंतन केलं होतं. यानंतरच्या ओव्या आज आपण पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. भवव्याग्रे घालुनी उडी, गोवत्सा सतडा तोडी, केली देखोनी शीघ्र सोडी,
तो सद्गुरु जाणावा श्रीराम. प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुखवले, ऐसे जेणे मुक्त केले, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती खरी, तेथे उडी घालून तारी, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. गर्भवास अतिसाकडी, इच्छा बंधनाची वेडी, ज्ञान देऊन शीघ्र सोडी, तो सद्गुरु स्वामी श्रीराम. फोडुनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर, अनाथांचे श्रीराम. सद्गुरु काय करतात आपल्या सत्शिष्यासाठी याचं वर्णन समर्थ या ओव्यांमध्ये करतायत. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी एक रूपक आपल्याला समजावून सांगितलंय, एक उदाहरण दिलंय. भवव्याघ्रे घालून उडी, गोवत्सास तडा तोडी, केली देखोनी शीघ्र सोडी, तो सद्गुरु जाणावा. जीव रूपी वासरू आहे किंवा वासरू रूपी जीव आहे, आणि गाय कोण आहे? हे ईश्वर रूप आहे. गोवत्सास तडा तोडी, कुणी केली आहे ही तोडी? गायीपासून बछड्याला बाजूला काढलंय. बछडा हा जीव आहे आणि गाय ही ईश्वर आहे. ईश्वरापासून जीवाच्या रूपाने ताडातोडी केली आहे. कुणी केली आहे ही ताडातोडी? भवव्याघ्रे घालून उडी, संसार रूपी वाघाणी उडी घातली आहे आणि बछड्याला आणि गाईला वेगळं केलंय. प्रभू श्री रामचंद्रांच्या कुळामध्ये राजा दिलीप होऊन गेले. राजा दिलीपांनी कामधेनूची मुलगी नंदिनी त्या गायीची काय सेवा केली आहे? गोसेवेचं अत्यंतिक समर्पक उदाहरण राजा दिलीप आहे. अपत्य नाहीये, अत्यंत चिंताग्रस्त आहेत. ऋषींनी सांगितलं, तू कामधेनूचा अपमान केला म्हणाले, आता तू तिच्या मुलीची सेवा कर. काय समर्पण भाव आहे, काय सेवा भाव आहे. राजा दिलीप आणि त्यांची पत्नी त्या गायीची अनन्य भावे सेवा करतात. नंदिनी निघाली, राजा दिलीप निघतात. नंदिनी उभी राहिली, राजा दिलीप उभे आहेत. नंदिनी जेव्हा काही खातीये, चरतीये, तेव्हा राजा दिलीप कंदमुळं खात आहेत. कितीतरी महिने, कितीतरी वर्ष त्यांनी नंदिनीची सेवा केली. आणि एक दिवस असा झाला की नंदिनी थोडी पुढे पळाली, एका टेकडीच्या पलीकडे गेली. दिसेनाशी झाली. राजा धावत धावत मागे गेले. राजा दिलीप धावतायत आणि पलीकडे गेल्याबरोबर त्यांनी एक दृश्य अत्यंत भयानक असं पाहिलं की त्या नंदिनीच्या पाठीवर वाघ बसलेला आहे. भवव्याघ्रे घालून उडी, या संसार रूपी वाघाने आमच्यावर उडी घातली आहे आणि आम्हाला जीवाला, या बछड्याला, आमची जी आई आहे ईश्वर स्वरूपापासून, गायीपासून आम्हाला दूर केलंय.
आपल्या वासराला बाजूला केलेला आहे आणि वाघ आपल्यावर बसलेला आहे आणि तो आता कुठल्याही क्षणाला नरड फोडील. राजा दिलीप धावत पुढे जातात. तो सिंह बोलायला लागतो, वाघ बोलायला लागतो की तू इथून जा. महादेवांनी मला इथं थांबवलेलं आहे आणि माझ्या परिक्रमेमध्ये जो कुणी माझा आहार येईल तो माझा हक्क आहे. मी ही परिक्रमा सोडून, ही जागा सोडून बाहेर नाही गेलेलो. राजा दिलीप गयावया करतात. राजा दिलीप म्हणतात तू तिला सोड आणि तू मला धर, मला खा. तो वाघ निघून जातो, नंदिनी निघून जाते आणि साक्षात कामधेनू पुढे उभे प्रकट होते. ती म्हणते मी तुझी सेवा पाहून मी अत्यंत खुश झाले आहे. तुझ्या सेवाभावानी तू मला जिंकून घेतलेला आहेस. संसार रूपी वाघाने आमच्यावर उडी घेतली आहे. आमची नाती, आमचे बंगले, आमचे घरं, आमचे एफडी, आम्ही त्यात अडकून पडलो आहोत. आमच्या लक्षात येत नाहीये की माझं गंतव्य ठिकाण काय, मी कुठून आलोय आणि मला जायचंय कुठं. मध्येच या मोहजाळाच्या नदीमध्ये मी अडकून पडलो. माझी बायको, माझी मुलं, माझे नातू, माझे पंतू, माझे जावई शीघ्र सोडी तो सद्गुरू जाणावा. कुणाला म्हणलं पाहिजे सद्गुरू? जो आम्हाला या माया नदीमधून बाहेर काढतो आणि ईश्वराकडे घेऊन जातो, परब्रह्म स्वरूपाच्या सन्मुख उभा करतो, तो सद्गुरू आहे. प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुःखवले. ऐसे जेणे मुक्त केले, ते सद्गुरु जाणावा श्रीराम. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी. तेथे उडी घालून तारी, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. प्राणी माया जाळी पडिले, या मोहरूपी नदीमध्ये, या जळामध्ये तो गटांगळ्या खातोय. त्यामध्ये अनेक षड्विकारांसारखे जलचर आहेत, मगरी आहेत, सुसरी आहेत, भोवरे आहेत. प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुःखवले. संसारात घडणाऱ्या गोष्टी समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, होणार तैसे होत जात, डळमळी ना ज्याचे चित्त. प्रपंची झाला आघात, तो सत्वगुण श्रीराम. हे होणार आहे. या अत्यंत कटू अनुभवातून मागच्या 15 दिवसात आम्ही गेलेलो आहोत. मला वारंवार दासबोध माझ्या डोळ्यासमोर यायचा, मन आक्रंदून यायचं. वडिलांच्या आठवणीने मन कंट्रोल व्हायचं नाही, ताब्यात राहायचं नाही मन. पण समर्थ समोर यायचे. हेच शिकवलं का मी? काय उपयोग माझ्या वाङ्मयाचा अभ्यास करून? प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुःखवले. ऐसे जेणे मुक्त केले, तो सद्गुरू जाणावा. याची प्रचिती घेतली आहे मी. ठीक आहे, वयाची 58 वर्ष ज्यांनी मला वडिलांचं प्रेम दिलं, स्नेह दिला,
एका क्षणात कसं दूर करता येईल, कसं विसरता येईल? पण समर्थांच्या वाङ्मयाने हे दुःख पेलण्याची शक्ती मला दिली. खरंय, 2-3 दिवसात मी त्यातून बाहेर पडलो. रोज सकाळी स्नान झाल्यानंतर त्या हशम्याला तीळ आणि पाणी घालताना मला दररोज आठवण यायची. आणि मी माझ्या वडिलांना म्हणायचो, तुम्ही सुखाने आनंदाने पुढचा प्रवास करा. आमच्या काही चुका झाल्या असतील तर त्या पोटात घ्या. आमच्या सगळ्यांवर तुमची कृपा असू द्या. अठ्ठावन्न वर्ष, एक नव्हे दोन नव्हे, ज्यांचं प्रेम मी घेतलं वडील म्हणून, ते दुःख काय कमी आहे का? आई वडिलांचं छत्र हे अत्यंत वेगळं आहे. आईची ममता, आईचं मोठेपण तर समर्थांनी किती ठिकाणी सांगितलंय. श्री ग. दी. माडगूळकर लिहितात, दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत. जे दिसतंय, जे भासतंय, ते सगळं विश्व नाशिवंत आहे. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा. गीत रामायणामध्ये हे गीत आहे. दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत, काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. आपल्याला वाटत राहतं आपण हे केलं असतं तर तसं झालं असतं, ते केलं असतं तर असं झालं असतं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी 4-4, 5-5 दिवस घराच्या बाहेर पडत नव्हतो. प्रपंच व्यवसायाचा तर काही विषयच नव्हता. 4-5 दिवसाला जायचं, काय भाजी सामान काय आणायचं असेल ती कामं करायची. घरात न येता पाठीमागच्या बाजूनी वरच्या हॉलमध्ये यायचं. जिथं मी बसून तुम्हाला बोलतो तो हॉल आहे. कपडे काढून ठेवायचे, बाथरूममध्ये जाऊन साबण लावून त्याचा फेस करून 15-20 वेळा श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचा. म्हणजे 30-40 सेकंद तो फेस अंगावर राहायचा. आणि मग मी घरात जायचो, कारण 86 वर्षांचे वडील, 78 वर्षाची आई आणि 4 महिन्याचा नातू घरात आहे. एवढी काळजी घेत होतो. आणि हा भस्मासूर आमच्या 4-4, 5-5 जणांमध्ये तो शिरला होता. अनाकलनीय आहे सगळं. माझी आई वडिलांसोबत आहे, तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. 78 वर्षाची आई आहे. त्यांना औषधे देते, गोळ्या देते. रोजच्या त्यांच्या पार्किन्सन्सच्या गोळ्या होत्या. रुटीन त्यांचं पाहती आहे. तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. आम्ही दोघं, आमची सुनबाई आणि 4 महिन्याचा नातू सुद्धा तो सारखा रडत होता. आम्ही म्हणलं या पोराचा रडण्याचा आवाज आपण कधी ऐकला नाही, हा का रडतो एवढे दिवस समजेच ना काही. जेव्हा टेस्ट झाल्या तेव्हा समजलं की त्याचा विळखा किती पडला होता. 25 पैकी 23 स्कोर आला होता वडिलांचा. 50च्या पुढे ऑक्सिजन लेवल जात नव्हती. डॉक्टर म्हणाले, अहो ही वेळ व्हेंटिलेटरची आहे. आणि माझे वडील मला सांगत होते की एवढ्या रात्री कशाला जायचंय, उद्या सकाळी बघूया. काय कॅपॅसिटी आहे, काय विल पॉवर आहे.
पराधीना आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. सगळ्या घटना, सगळ्या गोष्टी या ठरलेल्याप्रमाणे त्या त्या वेळेला होणार. आपण किती काळजी घ्या आणि काही करा, याचा अर्थ आपण काळजी घेऊ नये असा होत नाही. पण एवढं सगळं करून जेव्हा होतं असं, तेव्हा आपण मान्य केलं पाहिजे की त्याची सत्ता आहे. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. आपल्या मनाला आपण बजावलं पाहिजे. आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती. आपण आहे 2 दिवसांचा, देव बहुता काळाचा, देवासी त्रैलोक्य ठावे. त्याला सगळं माहिती आहे. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी. तेथे उडी घालून तारी, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. गर्भवास अतिसाकडी, इच्छा बंधनाची बेडी. ज्ञान देऊन शीघ्र सोडी, तो सद्गुरु स्वामी श्रीराम. इच्छा बंधनाची बेडी. ज्या दगडाने ते मडकं फोडतात, मी आजपर्यंत हे सगळं, मला ते सगळं करत असताना असं जाणवत होतं की आत्तापर्यंत आपण पोपटपंची केली, शब्दांचा छल केला. आज ते मी सगळं अनुभवत होतो. त्या मडक्याला भाऊ छिद्र पाडत होता. कोण होतो? आम्ही 4 भाऊ, माझा भाचा, माझा पुतण्या, माझा मुलगा. सांगणारं कोण आहे? एरवी कसं असतं, 4 मोठी माणसं असतात, ते सांगतात खांद्यावर डाव्या घ्या का उजव्या घ्या, कसं फिरा, उलट फिरा, सरळ फिरा, पाठीमागे मडकं सोडून द्या. हे सगळं सांगणारं कोण होतं आम्हाला? जे जे पाहिलं होतं तसं तसं त्याप्रमाणे केलं. पण सगळ्यात मोठं समाधान आहे, मी तुम्हाला सांगतो की या कोविड इन्फेक्शनमध्ये सुद्धा वडिलांचे सगळे विधी, अग्नी देण्यापासून, भावानी तुपाचे डबे आणले, डिझेल पेट्रोल टाकायचं नाही म्हणाला. आम्ही शरण रचलं, ॲम्ब्युलन्समधून आम्ही ते शव घेऊन आलो, अंत्यदर्शन घेतलं. समाधान या गोष्टीचं आहे की शेवटच्या श्वासापर्यंत माझी 2 पोरं इथं माझ्या सोबत आहेत. याच्यापेक्षा काय अजून पाहिजे मला सांगा ना. अंथरुणावर पडून 6-6 महिने, वर्ष खितपत पडणं, बेडसोर होणं, घरातल्या लोकांची आपदा, आपल्या देहाची आपदा, त्यातून चीड, वैताग, उद्वेग. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी. तेथे उडी घालून तारी, तो सद्गुरु जाणावा. उडी घालतो सद्गुरु. आपल्या सत्शिष्यासाठी काही करतात, कुठेही जातात, त्याला पाठबळ देतात. सद्गुरु पाठीराखा असल्यावर आपल्याला काळजी राहत नाही. त्याच्यावर सोपवून देता आलं पाहिजे, सगळं त्याच्यावर टाकून देता आलं पाहिजे. आणि मी ते केलं. मोठा दगड छातीवर बांधला. आईचं दुःख खूप मोठं आहे. मी सगळ्यात मोठा घरातला. आम्ही 4 भाऊ 1 बहीण. भावाकडे राहायला गेलो आम्ही 2 दिवस अगोदर. 6 तारखेला आम्ही भावाकडे राहायला गेलो. आजही आम्ही तिथंच आहोत. गावाच्या बाहेर घर आहे त्याचं, आजूबाजूला थोडी शेती आहे, लांब लांब घरं आहेत. इथल्या भयापोटी आम्ही तिथं राहायला गेलो. आम्ही घेऊन गेलो तो कोरोनाचा भस्मासूर, तो महाराक्षस आम्ही सोबत घेऊन तिकडे गेलो. स्वप्नातही कधी वाटलं नाही की आपल्या घरावर एवढं मोठं संकट येऊ शकतं.
4 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. केवळ समर्थांची कृपा म्हणून त्यातून बाहेर आलो. केवळ समर्थांची कृपा. तो विश्वास आहे ना, ते वाऱ्यावर सोडणार नाहीत. गर्भवास अति साकडी, इच्छा बंधनाची बेडी, ज्ञान देऊन शीघ्र सोडी, तो सद्गुरु स्वामी. गर्भाशयामध्ये अत्यंत छोटी जागा आहे. 3-3.5 किलो पूर्ण वाढ झालेला देह कसा बसलाय? आपण ती सगळी चित्र बघायला पाहिजेत. सोनोग्राफी करताना काही वेळा डॉक्टर दाखवतात कसं आहे ते बाळ आहे, कसं जखडून बसलेलं आहे. हात फोल्ड केलेले आहेत, गुडघे डोक्यापर्यंत आलेले आहेत. विचार करा कसा तो जीव तिथं जगत असेल, कसा तो वाढत असेल. तो म्हणतो, भगवंता मला यातून सोडव रे, मी पुन्हा इथे येणार नाही. गर्भवास अति साकडी, अरुंद आहे जागा ती. हातपाय पसरता येत नाहीत, त्याच्या इच्छेप्रमाणे हलवता येत नाहीत. आहे त्या पोझिशन मध्ये त्याला महिने पडून राहावं लागतं मध्ये. इच्छा बंधनाची बेडी, अनेक इच्छा आहेत, त्या वासनांचा पुंज घेऊन ते जन्माला आलेलं आहे. असं म्हणतात की देह सुटल्यानंतर ते आत्मस्वरूप ज्या दगडांनी आश्मा ज्याला म्हणतात ते मडकं फोडलं जातं, त्या आश्मावर ते येऊन बसत असतं 10 दिवस. त्याला जावं वाटत नाही. वासना आहेत, देह नाहीये. कसं होईल? माझ्या इच्छा मी आता मी कशा पूर्ण करून घेऊ, अशी ती तगमग आहे. नवीन देह धारण करायचा आहे. आजच्या घडीला देह नाहीये, पण तो सूक्ष्म देह, तो आत्मस्वरूप जे आहे ते त्या आश्म्यावर येऊन बसतं, असं गरुड पुराण सांगतं, आपलं शास्त्र सांगतं. म्हणून त्याला रोज तीळ आणि पाणी द्यावे लागतात 10 दिवस. इच्छा बंधनाची बेडी, त्या बेडीचा पाश मोकळा करतात सद्गुरु स्वामी. ज्ञान देऊन शीघ्र सोडी, तो सद्गुरु स्वामी. असे आमचे सद्गुरु आहेत. फोडून शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निज सार, तोची गुरु माहेर अनाथांचा. माये विण माहेर विश्रांती ठाव, शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव. सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव, रामी रामदासा फळला सद्भाव. जय देव जय देव जय सद्गुरु राजा. समर्थांनी आरती केलेली आहे, सद्गुरूंची आरती केलेली आहे. माये विण माहेर विश्रांती ठाव, शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव. बोलण्यात काही अर्थच नाहीये. कारण काय? शब्दातून अर्थाचा लाभ झालेला आहे. तसं फोडून शब्दाचे अंतर, ते सगळा कचरावरचा फटकळ पसारा बाजूला काढलेला आहे, टर्फल बाजूला काढलेला आहे. फोडून शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निज सार. सद्गुरू आपल्या सत्शिष्याला ती वस्तू दाखवतात.
शब्दातूनच सांगतात, पण त्याला अर्थ झाला की त्या टर्फचे शब्द काय आहे, टर्फला सारखेत. द्वितीयेसी जो चंद्रमा भावी जेतो, मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात. द्वितीयेची चंद्राची कोर अत्यंत क्षीण आहे, बारीक आहे, पण ती दाखवायची आहे. मग आम्ही सांगतो फांदी, झाड बघतो, उजव्या बाजूची फांदी, खालची वरची, आता दिसलं का तुला चंद्राची कोर? आता चंद्राची कोर दिसल्यावर त्या फांदीचा काय उपयोग आहे? याला शास्त्रामध्ये शाखा चंद्र न्याय असं म्हणतात. झाडाच्या फांदीवरून चंद्र दाखवणे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, फोडून शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निज सार. तोची गुरु माहेर अनाथांचे. आमचे कोण आहे? आमचा नाथ आमचे सद्गुरू आहे. कुणीही आपल्या सोबत येत नाही. दुःख मोठं आहे, पण हे कटू सत्य आहे. कुणीही कुणासोबत जाऊ शकत नाही, कुणीही नाही. अहो, उलट वेळ पडली तेव्हा भावाने सांगितलं की व्हेंटिलेटर लावायची गरज नाही. नाही आमची इच्छा लावायची. मला परमपूजनीय वरदानंद भारतींच्या जीवनातला एक प्रसंग आठवतो. आई अत्यवस्थ आहे अप्पांची. आईला वचन दिलेलं आहे, आईनी वचन घेतलेलं आहे, मी असेपर्यंत तू संन्यास घेणार नाहीस. शब्द दिलाय समर्थांसारखा. आई आजारी पडली, सिरियस झाली, सलाईन लावलेलं आहे. आणि एक क्षण असा आला, पूजनीय आप्पांनी शेखर महाराजांना सांगितलं, आपल्या मुलाला सांगितलं, थोरल्या मुलाला, ती सलाईनची बॉटल बंद कर, ती सुई काढ. काय मनाचा मोठेपणा आहे, काय धारिष्ट आहे. आईला लावलेलं सलाईन आपल्या मुलाला ती सुई काढायला लावली. आईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतवृद्भावो भूतात्मा भूतभावना. विष्णू सहस्रनाम चालू केलं आणि विष्णू सहस्रनाम सुद्धा आईने संपू दिलं नाही. आई संपली. काय म्हणाल याला? जिनी ज्या जीवाला जगात आणलं, हे सगळं दाखवलं, कुणी कुणासोबत नसतं. फक्त सद्गुरू आमच्या सोबत आहेत. कारण ते आमच्या जन्माच्या पूर्वी होते, आत्ता आहेत. आणि आमचं हे जीव मरणात, जन्म मरणाचं चक्र संपलं तरी सद्गुरू आहेत, तिथंच आहेत. ज्ञान द्यायला तयार आहेत ते. या सगळ्या बंधनातून, या सगळ्या पाशातून मी तुझी मुक्तता करतो, असं ते मोठ्या उच्च रवानी आम्हाला सांगतात. आमचा विश्वास पाहिजे. आमचा जर विश्वास नसेल, तो जर डळमळीत असेल, तर ते फळ आम्हाला नाही मिळत. जीव एक देसी वापुडे, तयास ब्रह्मची करी रोकडे. फेडी संसार साकडे, वचन मात्रे श्रीराम. जे वेदांचे अभ्यंतर ते काढून जे वेदांचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी. शिष्य श्रवणी कवळभरी, उद्गार वचने श्रीराम. वेदशास्त्र महानुभाव
पाहता एकची अनुभव, तोच एक गुरुराव, ऐक्य रूपे श्रीराम. संदेह निशेष जाळी, स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेदविरहित टवाळी, करूच नेणे श्रीराम. जे जे मन अंगीकारी, ते ते स्वये मुक्त करी, तो गुरु नव्हे भिकारी, झडे आला श्रीराम. 19व्या ओवीपर्यंत समर्थ सद्गुरूंचं वर्णन, सद्गुरूंची लक्षणं सांगतायत. पुन्हा 21व्या ओवीपासून चालू आहे, पण 20वी ओवी समर्थ म्हणतात तो दांभिक गुरुचं नाटक घेऊन वेश पांघरून भिकारी आला. काय शब्द वापरले समर्थांनी. जीव एकदेशी बापुडे, तयास ब्रह्मची करी रोकडे, आपणासारखे करी ती तत्काळ. म्हणून परिसाची उपमा सद्गुरूंना देता येत नाही. परीस लोखंडाचं सोनं करील, पण ते लोखंडाचं झालेलं सोनं पुन्हा लोखंडाला सोनं करू शकत नाही. सत्शिष्याचं तसं नाहीये. सद्गुरू सत्शिष्याला आपल्या पातळीवर बसवतात. कल्याण स्वामींना समर्थ म्हणाले, तुझशी म्या गुरुत्व ओपिले. तुला गुरुत्व दिलंय. शेकडो शिष्यांचा संप्रदाय कल्याण स्वामींनी पुढे चालवला. अहो, समर्थांच्या हयातीमध्ये 13 पिढ्या समर्थांनी पाहिलेल्या आहेत. 13 पिढ्या. जीव एकदेशी बापुडे. एकीकडेच प्रवास आहे त्याचा. इथं मिळतंय का सुख, तिथं मिळतंय का, तिथं मिळतंय का, बहिर्मुख वृत्ती. तयास ब्रह्मची करी रोकडे. त्याला व्यापक करून टाकतात सद्गुरू. परब्रह्म करतात, सर्वव्यापी करतात. एकदेशी ठेवत नाहीत त्याला. फेडी संसार साकडे वचन मात्रे. ते बोलल्याबरोबर सगळ्या संसाराच्या ज्या कड्या आहेत त्या सगळ्या गळून पडतात. जे वेदांचे अभ्यांतरी अर्क काढतात, सार काढतात, गर काढतात आतला. जे वेदांचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी लहान बाळकाला आई कसं भरवते. शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. काय रूपक आहे हो, काय समर्थांची भाषा आहे. काय करतात सद्गुरू. वेदांचा सार काढतात. त्यांना माहिती आहे हे शिष्याला जमणार नाहीये. कधी त्यांनी अभ्यास करावा. आयुष्यातली 50-60 वर्ष संपली त्याची. आता काय करणार आहे हे. पण त्याचा माझ्यावर विश्वास आहे. मग ते सगळा सार काढतात. आणि आई जशी आपल्या पिल्लाला, आपल्या बाळाला भरवते, त्याप्रमाणे शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. वैखरी वाणीतून उद्गार काढून, उपदेश करून शिष्याला कानाच्या माध्यमातून एक एक घास भरवतात. वेदशास्त्र महानुभाव, पाहता एकची अनुभव. वेद काय म्हणतायत, शास्त्र काय म्हणतायत, महानुभाव काय म्हणतायत, महाजन काय म्हणतायत. पाहता एकची अनुभव, तोच एक गुरुराव, ऐक्य रूपे. या सगळ्यांचं ऐक्य काय, या सगळ्यांचं सार काय, सद्गुरू आहेत. आपल्याला माहिती आहे 3 प्रचिती आहेत. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती. हे सगळं कोण आहे. बाणे तिहीची खूण. समर्थ दासबोधामध्ये सांगतात, बाणे तिहीची खूण. वेदांत सिद्धांत धादांत याची पहावी प्रचित. निर्विकार सदोदित जेथे तेथे. सगळीकडे एक ऐक्य रूपाने सद्गुरू भरलेले. संदेह निशेष जाळी,
स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेद विरहित टवाळी करूच नेणे. वेदांच्या आधारावर त्यांचं सगळं जीवन आहे. वेदांच्या व्यतिरिक्त एक शब्द सुद्धा सद्गुरू बोलत नाहीत. वेद विरहित टवाळी करूच नेणे. शिष्याच्या अंतःकरणात असलेले सगळे किंत, सगळे प्रश्न, सगळे संदेह ते जाळून टाकतात. काही विकल्प राहत नाही. असं झालं तर तसं होईल का, तसं झालं तर असं होईल का, काही राहत नाही मनात. जे होईल ते सद्गुरू करतील आणि जे करतील ते माझ्या भल्याचंच करतील. स्वधर्म आदरे प्रतिपाळी, स्वतः सुद्धा धर्माचं पालन करतात, अत्यंत आदराने पालन करतात. दुसऱ्याला फक्त सांगत नाहीत, ज्ञान देत नाहीत. आता बऱ्याच वेळा काय होतं, लोक काय म्हणतात, मारुती कार घेतली, घर बांधलं, प्रमोशन मिळालं, सद्गुरू कृपा. अहो, सद्गुरू या जंजाळातून बाहेर काढतील का त्यात तुम्हाला अडकवतील म्हणण्यासाठी ठीक आहे. कर्तव्य भावना आपल्याकडे येऊ नये, अहंकार येऊ नये म्हणून म्हणणं ठीक आहे. पण तसं जर बघितलं तर खरंच सद्गुरूंची ही कृपा आहे का? मला 4 चाकी मिळणं, माझा बंगला होणं, माझं प्रमोशन होणं, माझे नातू होणं, माझ्या मुलाला नोकरी लागणं, त्याला प्रमोशन मिळणं, ही सद्गुरूंची कृपा आहे का? सद्गुरू मोह माया नदीतून बाहेर काढतील का त्यात अडकवतील? गमतीशीर प्रश्न आहे. नक्की काय आहे? जीवाची भ्रांती नाहीशी करतात ना. मग या मोह मायेत सद्गुरू अडकवतील कशी आम्हाला? मग का म्हणायचं आम्ही सद्गुरूंची कृपा आहे म्हणून? सद्गुरू अशी कृपा करतात का? मी परब्रह्म स्वरूप आहे, मी या संसारात कुणीही नाही, माझं कुणीही नाही, केवळ भगवंत हा माझा आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती घेणं म्हणजे खरी गुरुकृपा आहे. ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल ये सब झूठ है, रामकृष्ण परमहंस म्हणत, जियो तो ऐसा जियो कि सब कुछ मेरा है, मरो तो ऐसा मरो कि मेरा कुछ भी नहीं. राम वनवासात गेले. सुमंत्रांना भरत आजोळावून आल्यानंतर विचारतो, सुमंत्र काका, माझ्या दादाला वनवासात जायचंय हे ऐकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कसे होते? त्याला वाईट वाटलं का की माझा राज्याभिषेक उद्या सकाळी होणार आहे, माझा बाप तडफडतो आहे इथं आणि मला माझी आई वनवासात जायला सांगतेय? सुमंत्र काका, रामदादाच्या चेहऱ्यावर वनवासात जायचं आहे ही बातमी ऐकल्यानंतर चेहऱ्यावर भाव कसे होते? सुमंत्र सांगतात, आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवावं असं वाक्य आहे. महर्षी वाल्मिकींच्या रामायणातलं वाक्य आहे. सुमंत्र सांगतात, राज्याभिषेक उद्या तुमचा करायचा आहे हे जेव्हा राजा दशरथांनी सांगितलं तेव्हा जे भाव होते प्रभू श्रीरामचंद्रांच्या चेहऱ्यावर, तेच भाव वनवासात जायचं आहे 14 वर्षासाठी आणि हे राज्याभिषेकाचं पद माझ्या मुलाला द्यायचंय भरताला, हे ऐकल्यानंतर या दोन्ही भावांमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या चेहऱ्यावर काहीही फरक नाही. असं शक्य आहे का आमच्या बाबतीत?
अशी अवस्था होणं म्हणजे सद्गुरु कृपा आहे. समर्थांचा एक अभंग आहे, सद्गुरु लवकर नेती पार, थोर भयंकर दुस्तर जो अति, हा भवसिंधू पार, सद्गुरु लवकर नेती पार. षडवैर्यादिक क्रूर महामीन, षड्रिपू षडवैर्यादिक क्रूर महामीन, त्या जळामध्ये अनेक मोठमोठ्या मगरी सुसरी मासे आहेत. त्रासक हे अनिवार, आपल्या जीवाची काहिली करतात. त्रासक हे अनिवार, सद्गुरु लवकर नेती पार. घाबरला मनी तीव्र मुमुक्षु, बद्ध चार अवस्था माहिती आहेत आपल्याला. घाबरला मनी तीव्र मुमुक्षु, प्रार्थिती वारंवार. आपल्या जीवनातल्या कृतकृत्यांचा पश्चाताप अनुताप ज्याला होतो आणि ज्याला भगवंताची तळमळ लागते तो मुमुक्षु आहे. घाबरला मनी तीव्र मुमुक्षु, तीव्र साधा मुमुक्षु नव्हे, त्याची मुमुक्षुची अवस्था कशी आहे, तीव्र आहे. प्रार्थिती वारंवार, सद्गुरु लवकर नेती पार. अनन्य शरण दास दया घन, अनन्य शरण दास दया घन, दीन जना आधार, सद्गुरु लवकर नेती पार. सद्गुरु लवकर नेती पार. सद्गुरूंनी या भवसागर रूपातून, या भवसागर रूपी व्याघ्राणी आपल्यावर जी उडी घातलेली आहे आणि जीवाला, जीवरूपी बछड्याला पाडसाला ईश्वर स्वरूप आईपासून दूर केलेलं आहे. सद्गुरू ती तडातोडी तोडतील आणि ऐक्यरूप पुन्हा प्रस्थापित करतील. अशी कृपा आपल्या सगळ्यांवर व्हावी ही समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. राहिलेल्या चौथ्या समासातील सद्गुरु स्तवन जुना दासबोध 21व्या ओवीपासून आपण उद्या दुपारच्या सत्रामध्ये त्याचा विचार करू. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.